त्याच्यामध्ये 1 एकर तुरीसाठी नेटसर्फची औषधं वापरली. हां त्याच्यामध्ये सुरुवातीला NPK आणि स्टीमरिच आणि बायो-99 आणि शेत याची एक फवारणी घेतली होती. त्याच्यानंतर सोयाबीन काढणीच्या नंतर एक ड्रिचिंग घेतली आहे आणि त्याच्यानंतर कीटकनाशकासोबत इंटॅक्टची एक फवारणी घेतली आहे. अशा एकूण 3 फवारणी घेतल्या. सर आपण हे औषध कुणाच्या मार्गदर्शनाने वापरत आहे? मी मठपती सरांच्या मार्गदर्शनाखाली ही औषधं घेतली. बरं सर, आपण केव्हापासून वापरत आहोत? साधारण 1.5 वर्षापासून वापरतोय. गेल्या वर्षी रब्बीला वापरले होते गव्हाला. गव्हाला छान रिझल्ट आल्यापासून मग सोयाबीनलाही सुरू केले. सोयाबीनला तुम्हाला गव्हाला काय रिझल्ट आला? गहूचं म्हणजे एकच फवारणी घेतली होती सुरुवातीच्या वेळेला. मला वाटतं 30 दिवसाच्या नंतर घेतली होती. गव्हाची उंची, पानाची जाडी सगळंच वाढलं होतं. म्हणजे बघण्यासारखा गहू आला. मग त्याच्यामुळं आपण ते पुढं कंटिन्यू चालू केलं. तुम्ही सोयाबीनला केलं होतं? सोयाबीनलाही केलंय. याच्यामध्ये तुमचं सोयाबीन होतं का? हो, गेल्या वर्षी 50 किलो सोयाबीन पेरलं होतं. त्याला 23 कट्टे झाले होते. पण ते पूर्ण म्हणजे निक्क सोयाबीन होतं. आता यावर्षी तुरीत घातले तर तरी सुद्धा 23च कट्टे. अरे क्या बात आहे, क्या म्हणजे तूर असताना सुद्धा 23 कट्टे निघालं तेवढं. हो हो हो. बरं, हे आज ही तूर दिसत आहे यांची, याला जवळजवळ तुमच्या 5 फवारण्या झाल्या तुमच्या. हो हो. सोयाबीन बरच्या आणि सोयाबीन सोबतच्या 2 आणि नंतर 3 घेतले. 3. बरं, अशी तूर कुणाची तुमची दिसती का गावात? नाही, आजूबाजूची म्हणजे इथून रोडला जाणारे सुद्धा म्हणते की बघण्यासारखी तूर आहे. म्हणतात ना, हाईट बघायची आणि त्यानंतर फुलाची संख्या आणि आता ह्याला शेंगा सुटलेल्या आहेत. सरासरी शेंगा आणि फुल दोन्ही प्रकारचं ह्याला चालू आहे. तर तुमचं उत्पादन तुम्ही पारंपरिक शेती पहिली करत होता. हो हो. तुम्ही जातीवंत शेतकरी आहात. हो. पहिलं हे आपले प्रोडक्ट वापरत नव्हता. त्यावेळेस आणि आज वेळेस तुम्हाला काय वाटतंय उत्पादनामध्ये? झाडाची उंची आणि फुलामध्ये ची संख्या जास्त आहे. रासायनिक मध्ये पण साधारण 5 फवारण्या घ्यायचो. पण एवढी फुलाची संख्या नव्हती. एवढी माल लागलेला आहे, फुटवा झालेला आहे, फुलाची संख्या वाढलेली आहे, फुलगळती कमी झालेली आहे आणि आज ह्यांचा प्लॉट एकदम आलेला आहे. आणि एवढ्या जागेमध्ये त्यांनी सोयाबीन मध्ये तूर नसताना तेवढाच उतार होता आणि आता तूर असून बी तेवढाच उतार काढलेला आहे. आणि मला वाटते तुम्हाला ही तूर साधारण किती होईल अंदाजा? आपल्या म्हणजे अंदाजे किमान 12 क्विंटलचा उतार अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. किती एकर आहे? पूर्ण 1 एकर मध्ये तूर आहे तर साधारण 10 ते 12 गुंठे तूर आहे. अरे बाप, ह्याच्यामध्ये तुम्ही 12 क्विंटल. वा वा. तर तुम्ही ह्या औषधामुळं उत्पादन वाढत आहे? उत्पादन वाढत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता माझ्या शेतामध्ये साधारण 7 ते 8 मोहळ आहे. बाबा, ही संख्या वाढली. मोहळाची संख्या वाढली. कारण ते रासायनिक नसल्यामुळं ते परागसिंचन चांगलं होऊ लागलं. आणि त्याच्यात म्हणजे किड्यांची मर होत नाही. जैविक किडे आहेत ती, जसे फुलपाखरं आहेत, मधुमाशा आहेत. त्याच्यामुळे तुमचं परागसिंचन चांगलं झालेलं आहे आणि माल पण चांगला झालेला आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय संदेश देऊ शकता? नक्कीच, म्हणजे सगळ्यांनी हे एकतर नैसर्गिक आहेत आणि जैविक औषधं म्हणून किमान जी खायची पिकं आहेत त्याला तरी तुम्ही हे 100% वापरा. बरं, ह्याचं उत्पादन वाढलेलं आहे. हो, तुमचं खर्च वाजवी होऊन उत्पादन वाढलं आहे. हो, नाही, रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे. वा 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 वा. आणि तुमचा एवढा मोठा किमती समय दिलेला आहे तुम्ही, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.